आपल्याला माहिती आहे की जेवढे मुंबईचे डम्पिंग ग्राउंड्स आहेत, या सगळ्या डम्पिंग ग्राउंड्सचं कॅपिंग करणं, त्याचं बायोमॅनिंग करणं, तिथल्या जागा रिक्लेम करणं आणि यापुढे डम्पिंग पूर्णपणे बंद करणं, याकडे आता आपण वाटचाल सुरू केली आहे। नवीन पद्धतीनं झिरो गार्बेज असा प्लॅन आपण त्या ठिकाणी तयार करतो आणि हे जे काही लिगसी वेस्ट आहे आणि नवीन वेस्ट आहे, या दोन्हीला आपण त्या ठिकाणी वेल्थमध्ये कन्वर्ट करतो। कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प हा सुरू करून त्यातनंही आपण एक स्वच्छ वीज देखील मिळवण्याचा प्रयत्न करतो। काही गॅस निर्मितीचाही आपल्या समोर एक पर्याय त्या ठिकाणी आहे की ज्यातनं आपल्याला आपले व्हेकल्स देखील चालवता येतील। अशा पद्धतीनं मुंबईमध्ये एक आम्ही 17,000 कोटी रुपयाचा क्लायमेट ॲक्शन प्लॅन हातामध्ये घेतलेला आहे की ज्या क्लायमेट ॲक्शन प्लॅनच्या माध्यमातून एक मुंबईला सर्क्युलर इकॉनॉमी आम्ही तयार करणार आहोत। टाटा सन्सचे जे प्रमुख आहेत एन चंद्रशेखरन यांना मी विनंती केली होती आणि त्यांनी एक मुंबईच्या सर्क्युलर इकॉनॉमीचा काही एक्सपर्ट्सला बसवून प्लॅन तयार करून दिला आहे। आता तो प्लॅन हा महानगरपालिकेचे एक्सपर्ट्स आणि बाकी सगळ्यांना बसून आम्ही तो फॉर्म अप करू आणि सगळ्या क्षेत्रांमध्ये वॉटर क्वालिटी, एअर क्वालिटी असे जेवढे पर्यावरणाचे मानकं आहेत, या सगळ्या मानकांना एका ओव्हरआर्चिंग अशा पद्धतीच्या प्लॅनचा भाग करून सगळ्या क्षेत्रांमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी ही कशी तयार करता येईल हा प्रयत्न आपण त्या माध्यमातून करणार आहोत।